कसे आहात मित्रांनो, शुभ सकाळ. मी अक्षय गुळेकर SSB वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर सकाळचे वाजलेले आहे 10. आम्ही आता नाश्त्यासाठी कालच्याच ठिकाणी थांबलेलो आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आता नरसापूरला जाणार आहे आम्ही काम करायला. तर आता नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. तर आता बघू रितेशने सचिन सरांनी काय मागवलेलं आहे. रितेश काय मागवलं आहे? गुड मॉर्निंग मित्रा. मी आपल्यासाठी एक मसाला रवा डोसा मागवला आहे आणि एक माझ्यासाठी मसाला डोसा. हां, तर मित्रांनो रितेशसुद्धा आला आहे. रितेशनी पण इथे चटणी सांबार अजून काय रे तुझा बाबा मसाला डोसा मागवला आहे. काय मागवला? मसाला डोसा मागवला आहे. बघा मसाला डोसा. हा मसाला डोसा आपल्यासारखाच असतो. यांच्या चटण्या खूप छान लागतात इथे. काय खाऊन सांग रितेश कसा आहे? एकदम भारी. हा आपण आल्यापासून आपण तेच सांगतोय. चव खूप छान आहे. इथं रोज नवीन चटणी बनते मित्रांनो. चटणी सेम असते पण नवीन बनते. त्याच टाईपची चटणी असते पण वेगळ्या पद्धतीची असते. हा तर मित्रांनो आताच आम्ही नाश्ता करून पुढे निघालो आहे. नरसापूरला जात आहे. नरसापूर, चिंचनाडा, त्याच्यानंतर मोरी या सगळ्या लोकेशन आज आम्ही कव्हर करणार आहे. रस्त्यात जात असताना आम्ही तुम्हाला गोदावरी नदी दाखवू, त्याच्यावर बनलेले ब्रिजेस दाखवू. त्या ब्रिजेसचा स्पॅन 3 ते 4 किलोमीटर पसरलेला आहे. एवढी मोठी नदी आणि खरंच गोदावरीने आंध्राला खरंच खूप जास्त भाग्यशाली बनवलेला आहे. हे बघा मित्रांनो, हा नरसापुरमचा ब्रिज आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, तुम्ही खरंच बघा की आंध्र प्रदेशला गोदावरीने किती धन्य केलेलं आहे आणि या लोकांनी त्याचा किती छान फायदा घेतला आहे. बघा समोर ब्रिज पण बनतो आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. हा आहे ना, हा बघा, हा ब्रिज बनतो आहे. रेल्वे ब्रिज आहे मे बी तो. आणि त्याचं काम चालू आहे. बघा समुद्र वाटतो ना, तुम्ही स्वतः पहा. हा ऑलमोस्ट 4 किलोमीटरचा स्पॅन आहे ब्रिजचा. त्याच्यामध्ये बोटिंगही केल्या जाते. बघा आमचे अक्षय, आमचे खवय्ये मित्र अक्षय. पुढे नको मारू रे बाबा, जेवायचं आहे. जेवण जाऊया आपण, जेवूया टेन्शन नको घेऊ. अरे वा, चलो. नमस्कार मित्रांनो, आताच आम्ही नरसापूर व चिंचनाडाचं लोकेशन संपवलेलं आहे. पुढची लोकेशन मोरी आहे, पण त्या मधात आम्ही मलिकापुरम म्हणून एका लोकेशनला थांबलो आहे. तिथे ममता टिफिन्समध्ये एक लच्छा पराठा खूप छान भेटतो खायला. तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ते पराठे तर खाल्लेच पाहिजेत आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवल्याच पाहिजेत. म्हणून आम्ही चाललो आहे ममता टिफिन्समध्ये. सो तुम्ही सोबत राहा आमच्या. नमस्कार भावांनो, SSB वर्ल्ड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ही आमची गाडी. आम्ही मलिकापुरममध्ये ममता टिफिन्स म्हणून खूप फेमस आहे. त्यांच्याकडे लच्छा परोठा भेटतो भावांनो आणि हा खूप स्वादिष्ट असतो. आता आम्ही खाऊन तुम्हाला तसा रिव्ह्यू देऊ. आमची माणसं वाट बघतात आमच्या टिफिनची. हे बघा परोठा. हे आमचे दादा कुकिंग. अक्षय भाऊ खूप दमला आहे. अक्षय भाऊ खूप दमलेला आहे. हे बघा हा लच्छा परोठा आहे मित्रांनो. हा इथे खूप फेमस आहे. हा बघा लच्छा पराठा टाईप त्यांनी पराठा दिलेला आहे आम्हाला. हे बघा ही भाजी देतात बटाट्याची, त्याच्यासोबत छोल्याची भाजी आहे, मे बी वाटाणा पण आहे त्याच्यामध्ये. मग हा पराठा देतात एकदम मऊ मऊ लुसलुशीत. खायला पण एकदम छान लागेल. गरम गरम आहे मित्रांनो. ठीक आहे, उभं राहून खावं लागतं. आमचे अक्षय सर आता भाजीचा आस्वाद घेत आहेत. कसं आहे भाजी? छान आहे ना. आता हे बघा आमचं निंबू पिळलं आहे आमच्या मास्टरनी. आणि इथं उभं राहून खावं लागतं. बघा पराठा पण बघा काय छान लागतो खायला. मैद्याचा असतो
पण जाऊ दे, एकाच दिवशी खाल्लेलं चालतं नाही का. हे बघा, आपल्या अक्षयदादांनी पण आता निंबू पिळलेला आहे. बस आजचा आता त्यांनी शर्ट वर केलेला आहे. बस मिक्स केल्यावर आता ताव मारायचा आहे. भूक मजबूत लागली आहे, काम भरपूर झालं आज. अक्षरशः आम्ही एक्झॉस्ट झालो. मित्रांनो, आताच आम्ही आमचा लंच संपवलेला आहे आणि निघालोय पुढच्या कामाला. गेलचं मोरी लोकेशन आहे, मोरी दिंडी म्हणून आहे. तिथे आम्ही आमचं काम करणार आहे आणि त्यानंतर पुढे जाणार आहे. सो स्टे कनेक्ट विथ अस. थँक्यू. तर हे गेल मोरीचं लोकेशन आहे, तिथे आम्ही काम करायला येत असतो. बघा, इथे हे अशी पाईपलाईन असते. या पाईपलाईनमध्ये आमचे इन्स्ट्रुमेंट लागलेले आहेत आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आम्हाला मॉनिटरिंग करायची असते. दर 3 ते 6 महिन्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि समोरचा परिसर बघा मित्रांनो, अक्षरशः एकदम निसर्गरम्य वातावरण असतं इथे. म्हणून तर म्हटलं आम्हाला ट्रिप करायची गरजच पडत नाही. नारळाच्या रानातून जातोय बघा. नारळाचे बागच आहेत नुसतं इथे. नारळ एवढे आहेत ना, पण तरी पण महाग आहेत दादा. इथे 20 रुपयाला एक नारळ भेटतं आणि चांगलं प्यायचं पाण्याचं नारळ असेल तर ते 25ला भेटतं. छोटं नारळ तुम्हाला 20 रुपयाला भेटेल. तर ते एवढं काय स्वस्त नाही आहे इथे. पण बघा किती सारे बाग आहेत. हा तर मित्रांनो, आताच आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. आजचा दिवस एकदम हेक्टिक होता. आज जेवण थोडं उशिरा केल्यामुळे रात्रीचं जेवण आम्ही स्किप करणार आहे. डिनर घेणारच नाही आहे. तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्टे कनेक्ट विथ अस. थँक्यू व्हेरी मच. आणि SSB वर्ल्डला सबस्क्राईब करत राहा.